नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन जी.आर.नुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपये फरक मिळणार. कोर्टाचा निकाल. सेवानिवृत्ती उपदान संदर्भात उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 20 लाख रुपये फरक मिळणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे. त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली व 1 सप्टेंबर 2024 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील 20 लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणीकरिता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने दाखल याचिकेवर 12 डिसेंबर 2025 रोजी निकाल दिला आहे. जाणून घेऊयात काय आहे कोर्टाचा निकाल. या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्तीवेतनधारकांच्या बाजूने निकाल दिल्याने आता 7वा वेतन आयोग व प्रमाणे म्हणजेच सन 2016 पासूनच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये मिळणार आहे.